तुम्ही तिकडे जा. आणि किती लोक आहेत? आम्ही बाजूमधून चाललो आहे. आज सध्या जालन्यामध्ये 100 लोक आहेत. 2 गाड्या आहे. काल जे फडणवीस साहेबांनी जे म्हणले हे फालतू काम आहे, ह्या मुख्यमंत्र्याला आम्ही मराठा समाजाच्या जीवावर हे गृहमंत्री मोठा झाला, याला विसर पडले, याला मतदानाची आवश्यकता नाही. हे यांचे फोटो भरल्यानंतर यांना कोण मेलं काय राहिलं काय, 3 महिने झाले सारखे परेशानी. आम्ही बाजूमध्ये ते 3 महिने झालं उपोषण केलं. साखळी पहिलं अन्नत्याग उपोषण केलं, त्याच्यानंतर जरांगे पाटलांना त्यांच्या तब्येत एवढी ढासळली तरी या सरकारला त्याची काही काळजीच नाही. आणि तिथून याच्यामध्ये मुंबईमध्ये एसीच्या रूममध्ये बसून हे म्हणते अशा फालतू कामाला यांच्याकडे वेळ नाही. बाबा हे फालतू काम यांना वाटतं कसं? याला इथं एसीच्या बाहेर नाही म्हणा. त्याच्यासाठी आम्ही आता हे गृहमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याकडे मुंबईला आता निघालेलो आहे. आता सध्या आम्ही जालन्यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्याकडे चाललो आता मुंबईला. तुम्ही आता सरळ मुख्यमंत्री मुंबईला जाणार आहे? मुंबईला जाणार आम्ही, त्यांना भेटणार. हा, जरांगे पाटला रॅलीमध्ये चाललो आम्ही, त्यांना सपोर्ट द्यायसाठी चाललो आम्ही. आणि मुख्यमंत्र्याकडे पण चाललो ना. यांना समाजाचे काही देणं घेणं, ओबीसीचं याला याचे ह्या गृहमंत्र्याचं ओबीसी DNA आणि आमचे पाहुणे नाही का ओबीसी, आम्ही ते मुख्यमंत्र्याचं ऐकते का आमचं ऐकते? याला पाहिजे DNA ओबीसी. मग आता हे कोण आहे? हे 3 करोड पाटील लोक आहे. ह्या मराठी समाजाच्या जीवावरच हे लोक मोठे झाले. आमचेच आमदार आहे. अरे पूर्ण पाठवू बिनफालतू एकही कामाचा आमदार नाही याच्यामध्ये. आमचेच माणसं असून आम्हाला बाकी समाजाचे लोक विचारतात, बाबा हो तुमचेच माणसं आहे, तुमचेच आमदार आहे, तुम्हालाच आरक्षण काय देत नाही? अरे आमचे आमदार असून जर आम्हाला आरक्षण देत नाही तर हे आमचे काय कामाचे? हे बिनकामाचे बैल आहे, बिनकामाचे. हे एकही याच्यात नाही. याच्यानंतर यांना मतपेटीतून आम्ही असं दाखवून देऊ की पहिले सर्व काढून टाकू. आता याच्यानंतर आम्हीच उभे राहू सर्व प्रत्येक गावातून. येणार काळात आमदार खासदार दाखवणार की येणार काळात लोकसभा विधानसभेला? हो दाखवणार. आम्हीच उभे राहणार आहे यांच्या विरोधात. एका गावातून 10-10, 20-20 जण उभे राहणार आहे. किती मोठा पेपर तयार करतो कर म्हणा सरकारला. तुम्ही सोबत काय काय घेतलं साहित्य? आम्ही सोबत घेतलेलं आहे. आम्ही खायचं पूर्ण साहित्य घेतलेलं आहे. गॅस, उद्धव डोंगरे, बाजी उमरत आरक्षण